मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखांच्या घोषणा ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत। अमृत स्नान असं त्याला संबोधलं जात आहे आणि या अमृत स्नानाच्या तारखांची घोषणा या बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे। सर्वांचंच लक्ष आता याकडे लागून होतं। या तारखा आपल्या हाती आलेल्या आहेत। त्यानुसार सिंहस्थ ध्वजारोहण जे आहे ते 31 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 12:02 सिंहस्थ कुंभमेळ्याचा शुभारंभ होणार आहे। म्हणजे सिंहस्थ कुंभमेळ्याला प्रारंभ होईल। त्यानंतर साधुग्रामचे जे ध्वजारोहण आहे ते 24 जुलै 2027 या दिवशी आखाड्यांचं ध्वजारोहण होत असतं। नगर प्रदक्षिणा जी आहे ती 29 जुलै 2027 रोजी होईल आणि पहिलं जे अमृत स्नान आहे ते अमृत स्नान 2 ऑगस्ट 2027 रोजी पहिलं अमृत स्नान संपन्न होणार आहे। त्यानंतर द्वितीय अमृत स्नान 31 ऑगस्ट हे द्वितीय अमृत स्नान 31 ऑगस्ट 2027 रोजी, तर तृतीय अमृत स्नान हे 11 सप्टेंबर 2027 रोजी संपन्न होणार आहे। आणि कुंभमेळ्याची समाप्ती जी आहे, ज्याला ध्वजा अवतरण असं म्हटलं जातं, ते 24 जुलै 2028 रोजी कुंभमेळ्याची समाप्ती होणार आहे। म्हणजे एकूणच जर आपण या तारखांवर जर नजर टाकली तर यंदाचा कुंभमेळा जो आहे तो 22 महिन्यांचा असणार आहे। 22 महिन्यांमध्ये ह्या प्रमुख 3 अमृत स्नान आणि इतर 40 ते 42 पर्वणी स्नान असणार आहेत। म्हणजे 31 ऑक्टोबर 2026 ला सुरू होणारा कुंभमेळा याची समाप्ती 24 जुलै 2028 रोजी होणार आहे। म्हणजे एकूणच 22 महिन्यांच्या या कुंभमेळ्याचा हा काळ असेल। असं सांगितलं जाते की 1956 नंतर प्रथमच अशा प्रकारचा योग आलेला आहे। त्रिखंड कुंभ याला म्हटलं जातं आणि हा 22 महिन्यांचा असा कुंभ पर्व असेल। आजची जी बैठक आहे ती याकरताच महत्त्वपूर्ण होती की या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि प्रमुख आखाडा परिषदेच्या उपस्थितीमध्ये कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत। परंतु आता पुढे जो आहे जो कुंभमेळ्याच्या अनुषंगाने जी काही कामं सुरू करायची आहेत त्या दृष्टिकोनातून या बैठकीमध्ये साधू महंतांनी आपल्या मागण्या मांडलेल्या आहेत। त्यामध्ये साधुग्रामची जागा असेल, गोदा नदी प्रदूषण मुक्त असेल किंवा अतिक्रमण असेल, भाविकांना ज्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या गोष्टी असतील, सिंहस्थ प्राधिकरण असेल, अशा अनेक मागण्या ज्या आहेत त्या या ठिकाणी मुख्यमंत्र्यांसमोर आखाडा परिषदेने मांडलेल्या आहेत। परंतु आता आजपासून कुंभमेळ्याचा शुभारंभ म्हणजे कुंभमेळ्याच्या तारखा या जाहीर झालेल्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आता प्रशासनाच्या तयारीला वेग येणार आहे। मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक।